नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। भूम तालुक्यातील ईट येथील प्रसिद्ध असलेल्या खोपेश्वर महादेवाच्या यात्रेला 19 एप्रिल 2024 आजपासून सुरुवात। भूम तालुका प्रतिनिधी नवनाथ हनुमंत बुरुंगे। चैत्र शुद्ध कामदा एकादशीला या यात्रेला प्रारंभ होतो। खोपेश्वर हे पुरातन काळापासून असलेले महादेवाचे मंदिर आहे। ग्रामपंचायत व गावकरी पाडव्याच्या दिवशी बैठक घेऊन यात्रेची रूपरेषा ठरवतात। यात्रा 19 एप्रिल 2024 पासून 3 दिवस चालू असते। खोपेश्वर यात्रेत पालखीची मिरवणूक काढून लोक साखर, नारळ, पेढा, गुळ याची शेरणी प्रसाद वाटप करतात। पालखी खोपेश्वर मंदिरापासून सिद्धेश्वर मंदिरापर्यंत विद्युत रोषणाई व प्रसिद्ध नावाजलेल्या बारामती ईट बँड पथकासह डीजे, हलगी पथक, लेझिम पथक, छबिना घेऊन पालखीची मिरवणूक गावकरी काढतात। या यात्रेला खूप मोठे पाळणे, खेळणी दुकाने, इतर सर्व प्रकारची दुकाने येतात। तसेच यात्रेला शोभेचे फटाके उडवले जातात। मुख्य यात्रेतील आकर्षण तरुण व यात्रेकरूंना डान्सचे स्टेज, डिजिटल डीजे द्वारे आनंद मिळतो। शेवटच्या दिवशी नावाजलेल्या पहिलवानांचा कुस्तीचा फड भरला जातो। या सर्व यात्रेसाठी बाहेर गावी राहत असलेले सर्व लोक येतात। तसेच भूम तालुक्यातील ईटची यात्रा पाहण्यासाठी ईट परिसरातील व भूम तालुक्यातील यात्रेकरू खूप गर्दी करून यात्रेचा मनमुराद आनंद घेतात। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअर करा।